तलबा अजीज, अस्सलाम वालेकुम. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण अनाथाची आई भाग 1 हे पाहिलेलं आहे. यामध्ये चिंदीची शाळा व वैशिष्ट्ये, लेखिकेचे शाळेविषयी आवड, शाळा शिकण्यासाठी धडपड, मुख्याध्यापक वांदिले गुरुजींचा पोशाख, त्यांच्याविषयी माहिती आपण पाहिलेलं आहे. आज आपण अनाथाची आई भाग 2 सिंधुताई सपकाळ पहिली आणि दुसरीला कांबळे गुरुजी शिकवत असे. जेव्हा शाळेत येण्यासाठी चिंदीला उशीर झालं की वांदिले गुरुजी रागाने तिच्याकडे पाहत असे. तेव्हा कांबळे गुरुजींनी काहीच न बोलता, काहीच न सांगता आश्वासक डोळ्यांनी त्याला धीर देत असे. चिंदी, ये, बस, शाळेत ये, असं म्हणत असे. कांबळे गुरुजींची उबदार अशी माया लेखिकेला लाभली. त्यामुळे लेखिका सिंधुताई सपकाळ थोडीफार शिकले. तेवढी शाळा शिकू शकले नसते जर कांबळे गुरुजी नसते किंवा कांबळे गुरुजींचं प्रेम सिंधुताईला मिळालं नसतं, चिंदीला मिळालं नसतं, तर तेवढीही शाळा शिकू शकले नसते असे चिंदी म्हणते. सिंधुताई सपकाळ म्हणतात, आयुष्याच्या वैराण वाळवंटात जशी सावली असावी, आयुष्याच्या वैराण वाळवंटात जशी सावली असावी, आयुष्याचं वैराण वाळवंट, जिंदगी जो भकास लग रही थी, जिस तरह गर्मी का मौसम है, राहगीर अपने राह पर चल रहा है, गर्मी है, मई की गर्मी है, और अचानक एक छायादार, छांव देने वाला दरख्त मिलता है, दरख्त दिखाई देता है. तब उसी जितनी खुशी होती है ना, उसी तरह आयुष्याच्या वैराण वाळवंटात, जिंदगी के बकास जिंदगी, जो ज्याला आपण उजाड असे म्हणतो, या उजाड आयुष्यामध्ये एक मायेची सावली कांबळे गुरुजींची मिळाली आणि एक माया, गुरुजींची माया मिळाली. आणि कांबळे गुरुजी पाटीवर मला ग म असे लिहून देत, परत लिहायला सांगत, ते विचारत, तू जेवलीस का? मला काय बोलावं ते कळत नसे. आयुष्याच्या वैराण वाळवंटात जशी सावली मिळाली, जिस तरह छाया मिलना छाव मिलती, उसी तरह मला कांबळे गुरुजींची माया वाटायचं, प्रेम वाटायचं. आणि कांबळे गुरुजी मला पाठीवर ग म असे लिहून देत असे. ग म लिखकर देते ते, आणि मला त्यावर गिरवायला सांगायचे, लिहायला सांगायचे. ते विचारत व पूछते थे, तू जेवलीस का?
मला काय बोलावं ते कळत नसे। जब वो मुझे पूछते थे तू खाना खाई क्या, तब मुझे समझ में नहीं आता था मैं क्या बताऊं, क्योंकि मैंने खाना कभी पेट भर खाया नहीं, पेट भर खाना खाई नहीं मैंने, तब मैं क्या बताऊं, क्योंकि खाना मुझे मिलता नहीं था, वेळेवर जेवण मिळत नसे। तेव्हा मी कांबळे गुरुजींना काय बोलावं हे कळत नसे। शाळेची घंटा झाली की सर्व मुले जेवायला बसत, मी तोंडाकडे बघत असे। पोटात भूक लागलेली असे। मुले मुली जेवण करून खेळायला गेल्या की मी लाडूचा तुकडा, भुरका, गुळाचा खडा, जिलेबीचा तुकडा मातीतून फुलातून उचलून ठेवत असे। सर्वांना वाटायचं मी चाफ्याची फुलंच गोळा करते, पण त्या फुलातला माती लागलेला तो कणाचा अन्नाचा कण चाफ्याच्या सुगंधाने चवदार व गोड लागायचा। त्यावर घोटभर पाणी पिऊन वर्गात बसायची। वा, शाळेची घंटा झाली, बेल झाली, जेवणाची मधली सुट्टी झाली की सर्व मुलं जेवायला बसायची, खाने के लिए बैठते थे। तेव्हा माझ्याजवळ जेवण वगैरे काही नसायचं, डब्बा वगैरे काही नसायचं। तेव्हा मी त्यांच्या तोंडाकडे पाहत बसायची, तोंडाकडे बघत बसायची। पोटात भूक लागलेली असे, जोर की भूक लगती। सर्व मुले मुली जेवण करून झालं की खेळायला गेल्या। खेळायला गेल्या की मी तेव्हा त्या मातीवर पडलेला, उस मिट्टी मिट्टी में गिरा हुआ, मिट्टी पर गिरा हुआ लाडूचा तुकडा किंवा भुरका, अन्नाचा पदार्थ, खाद्य पदार्थ, भुरका, गुळाचा खडा, जे मुली आपल्या डब्यात आणलेल्या असायच्या, ते गुळाचा खडा, भुरका, अन्नाचा पदार्थ, अन्न पदार्थ, लाडूचा तुकडा वगैरे, जिलेबीचा तुकडा मातीतून मी फुलात उचलून ठेवत असे। मातीतून फुलात उचलून ठेवत असे। वो मिट्टी पर गिरे हुए अन्न का टुकड़ा, अनाज का टुकड़ा, गुड़ का खड़ा, लाडू का लाडू, लड्डू आणि जिलेबी, ये फूल के साथ उठाने वाली, मैं फूल भी उठाने वाली, फूल के साथ वो अनाज की, अनाज भी उठाने वाली, अन्नाचं कण देखील मी उचलायचे। सर्वांना वाटायचं, उस समय सबको लगने वाला कि ही मुलगी जी आहे चाफ्याची फुलं गोळा करते, ये लड़की जो है चाफे के फूल गोला कर रही है, जमा कर रही है, चुन रही है। पण त्या फुलातला माती लागलेला तो अन्नाचा कण चाफ्याच्या सुगंधाने चवदार व गोड लागायचा। पण उस समय त्या फुलातला माती लागलेला उस फूल के साथ जो अनाज मैंने उठाई है, उस अनाज को जो मिट्टी लगती थी, वो मिट्टी जो है चाफ्याच्या सुगंध मिट्टी लगती थी, फिर भी वो चापे के सोबत में रहने के वजह से, चापे के फूल की सोबत में रहने के वजह से वो अनाज को चाफे की खुशबू आती थी, अनाज के साथ चाफे की खुशबू आती थी। तेव्हा तो माती लागलेला असला तरी त्या चाफ्याच्या सुगंधाने, खुशबू से मुझे वो चवदार व गोड लागायचं। हाँ, माँ मिट्टी लगे सो है, लेकिन मिट्टी के साथ फूल भी उठाई है, और फूल की खुशबू उस अनाज को लगी हुई है, खुशबू के साथ वो अनाज खा रही है, तब वो अनाज उसे मीठा लग रहा है, लजीज लग रहा है। त्यावर मी घोटभर पाणी पिऊन मी वर्गात बसायचे। पहा, पोटाची खळगी कशा प्रकारे चिंदी भरते। वेळेवर अन्न देखील मिळत नाही, अनाज भी मिळता नाही। त्यावेळेस जे मुली आपल्या जेवणाच्या डब्यात जे पदार्थ आणलेले आहेत, ते पदार्थ, खाली पडलेलं पदार्थ उचलून चाफ्याच्या फुलाबरोबर उचलून ती खाते आणि खाऊन वर ढसाढसा पाणी पिऊन, घोटभर पाणी पिऊन स्वर्गात जाऊन बसते। कधी कधी म्हशीमुळं दिवस दिवस शाळेत जाता येत नसे। आमच्या चिखलदऱ्यात
भराडी नावाची एक वनस्पती येते. पहा, कधी कधी म्हशीमुळं मला शाळेत देखील जाता येत नसे. म्हशीमुळं मला शाळेत जाता येत नसे. हा, आमच्या चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये एक थंड असं हवेचं ठिकाण आहे. थंड असं हवेचं ठिकाण अमरावती जिल्हा. तर आमच्या चिखलदऱ्यात भराडी नावाची वनस्पती, एक पौधा वनस्पती भराडी नामक, त्या भराडीचं पान चांगलं तळ हाता एवढं मोठं असायचं. तळ हात, हतेली, हतेली की जैसा मोठं असायचं. त्याला खाली एक काटा असायचो, जिसे डेंटल कहेंगे, दंडी, डेंटल. ती त्या डेंटल, त्या काडीने, त्या भराडीच्या काडीने, त्या भराडीचा काटा हे माझं पेन व भराडीचं पान माझं कागद. देखील त्या वनस्पतीचं, भराडी नावाची वनस्पती चिखलदऱ्यात येते. हा चिखलदरा कुठे आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये एक थंड हवेचं असं ठिकाण. या थंड हवेचं ठिकाण, या ठिकाणी भराडी नावाची वनस्पती येते. या वनस्पतीचं पान अगदी मोठं तळहाता एवढं आहे. या तळहाता एवढं असलेलं पान म्हणजे त्याचं कागद, आणि त्याची जी काडी आहे, त्या पानाची जी काडी आहे, डेंटल जिसे कहेंगे, ते काडी, भराडीचं पान माझं कागद असे, कागद असे. आणि त्या भराडीचा काटा हे माझं पेन असे. म्हशी मागे जात अ आ इ उ असे अक्षर लिहिणं मी शिकू लागले. जब भैंसा के साथ मैंने जाती थी, चराने जाती थी, उनके पीछे घूमती थी, तेव्हा त्या कागदावर मी अ आ इ उ ऊ असे अक्षर लिहिणं शिकू लागले. आणि की मैं लिखने पढ़ने सीखने लगी, लिखने लगी. असं निसर्गाच्या सोबतीनं लिहिलेलं मी, म्हणून शिकलेलं कधीच विसरता येत नाही. असं निसर्गाच्या सोबतीनं, जो कुदरत के सोबत में रहकर, जो निसर्ग जिसे कहेंगे, निसर्गाच्या सोबतीत राहून, निसर्ग कुदरती माहौल में रहकर जो मैंने सीखा, जे शिकले, ते शिकलेलं कधीच विसरता आलं नाही. निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून जे शिकलं जातं, ते कधीच विसरलं जात नाही, असे सिंधुताई सपकाळ म्हणतात. अशी हाफ टाइम शाळा, पार्ट टाइम शाळा करीत मी 4थी पर्यंत आले. गोपुरीला केंद्र शाळा काय होती, तिथे 4थीची परीक्षा होती. मी पास झाले. शाळेत रिझल्ट आणायला गेले तर वांदिले गुरुजी म्हणाले, चिंदे तू पास झालीस, आता हा चिंदी नावाची चिमणी उडून जाणार. शाळा पार्ट टाइम करीत 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 मी 4थी पर्यंत शिकले कसे बसे. त्यावेळेस 4थीला केंद्र बोर्डाची परीक्षा असायची. 4थीला 7वीला बोर्डाची परीक्षा असायची, बोर्ड असायचं. गोपुरीला केंद्र होतो. त्या गोपुरी केंद्रामध्ये 4थीची परीक्षा चिंदी पास झाली. गोपुरी हा केंद्र, सेंटर. या सेंटर मध्ये, या केंद्रावर 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाली. आणि शाळेत रिझल्ट आणायला गेल्यानंतर वांदिले गुरुजी चिंदीला म्हणाले, चिंदे तू पास झालीस, आता चिंदी नावाची चिमणी उडून जाणार. आता चिंदी नावाची चिमणी आमच्यापासून, आमच्या शाळेपासून दूर जाणार, उडून जाणार, असे वांदिले गुरुजी. एकेकाळी वांदिले गुरुजी चिंदीकडे, चिंदीला शाळेला येण्यासाठी जर उशीर झालं की वांदिले गुरुजी चिंदीकडे रागाने पाहत असे. परंतु आज मात्र वांदिले गुरुजी म्हणत आहे, चिंदे तू पास झालीस, आता चिंदी नावाची चिमणी उडून जाणार. अशा प्रकारे
विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला कळत आहे अशी आशा करून मी पुढे जातो. मी तो कागद घेऊन घराबाहेर पडले. मी तो कागद घेऊन बाहेर पडले, शाळेच्या बाहेर पडले. जे रिझल्ट आहे ते रिझल्ट घेऊन मी शाळेच्या बाहेर पडले. पण पुन्हा वळून वळून शाळेकडे पाहत होते. त्या भिंतीवर चुन्यानं लिहिलेली बुनियादी ग्रामशाळा पिंपरी मेघे ही अक्षरं पुसट पुसट होत होती. त्यावरची शाई आसवाच्या त्या पाण्यात कागदभर पसरत होती. अशी माझी शाळा. वो रिजल्ट लेकर मैंने स्कूल के बाहर निकली. पुन्हा पुन्हा वळून शाळेकडे पाहत होते. बार 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 स्कूल की तरफ पीछे मुड़कर देखती पाहत होते. त्या भिंतीवर सुन्यानं लिहिलेली बुनियादी ग्रामशाळा, उस दीवार पर, जो स्कूल के दीवार पर लिखित स्कूल का नाम लिखा गया था, जो बुनियादी ग्रामशाळा पिंपरी मेघे, ये जो अक्षर है, ये जो हुरूफ है, ये पुसट होत होती. जैसा जैसा मैं दूर 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 स्कूल से दूर 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 जा रही थी, लांब लांब जात होते, तस तस त्या भिंतीवर लिहिलेले अक्षर पुसट धुंदले से दिखाई दे रहे थे. आणि माझ्या डोळ्यातील अश्रू गळत होते आणि ते अश्रू त्या कागदावर म्हणजेच त्या रिझल्टवर पडत होते. त्या अश्रूमुळं, त्या आसवाच्या पाण्यामुळं त्या कागदावर पसरत होते. त्या माझ्या आसवाच्या पाण्यामुळं त्या कागदावरची शाई पसरत होती. अशी ती माझी शाळा, मी कधीच विसरू न शकणारी अशी ती माझी शाळा. आठवणीनं मी पुन्हा पुन्हा शाळेकडे वळून पाहत होते. माझं लग्न झाल्यावर सासरी माझा छळ होण्याची ही कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे माझी शुद्ध भाषा. मेरे शादी के बाद ससुराल में मुझे तकलीफ दिया जाने लगा. माझं छळ होऊ लागलं. बहुत तकलीफ दिया जाने लगा. उसका एक रीजन था, कारण था कि माझी भाषा शुद्ध, मेरी जबान बहुत शुद्ध थी, साफ सुथरा जबान, बहुत शुद्ध बोलती थी, भाषा शुद्ध होती. आणि दुसरं कारण होतं माझं वाचन. और दूसरा रीजन वजुआत क्या था? दूसरा वजह वाचन. मुझे पढ़ने का शौक. माझ्या सासरी शिक्षणाचा गंधही नव्हता. माझे सासरचे लोग अशिक्षित होते. मेरे ससुराल में किसी को पढ़ने नहीं आता था, पढ़ना नहीं जानते थे, लिखना नहीं जानते थे. सासरचे लोग अशिक्षित, अनपढ़, बिल्कुल अक्षर शत्रुच, अक्षर हुरूपों के दुश्मन, अक्षर शत्रु हुरूपों के दुश्मन, अक्षर के दुश्मन. त्यांना काहीही वाचता येत नसल्यामुळे त्यांच्या समोर मी वाचायला कागद हातात घेतला की त्यांच्या कपाळाला आट्या पडायच्या. त्यांना काहीच वाचता येत नसे. त्यांच्या समोर मी जर कुठला कागद वाचायला घेतला की त्यांच्या कपाळावर आट्या पडायचे. कपाळ पिशानी पर टेंशन से या त्यांच्या कपाळावर आट्या, झुरियां, उनकी पिशानी पर झुरियां पड़ने वाले. हाँ, जलन सी, अच्छा नहीं लगता था उन्हें. तर त्यांच्या कपाळावर आठ्या पडायच्या. पुढे पुढे मी चोरून वाचायला लागले. आगे चलकर मैंने चोरी से पढ़ने लगी, कारण मला वाचनाची फार आवड होती. चोरून वाचू लागले. वान सामानाचे कागद चोळामोळा करून उंदीर घुशीच्या बिळात ठेवायला लागले. एकदा गदिमाची एक कविता छापलेला एक कागद सापडला. पहा,
वाचनाची आवड जर या सासरच्या लोकांसमोर वाचू लागले की या सासरच्या लोकांना राग यायचं, रागाने त्यांच्या कपाळावर अट्ट्या पडायच्या, कारण ते सर्व अशिक्षित होते, अक्षरशत्रू होते, त्यांना वाचता येत नव्हतं. म्हणून मी वाहन सामानाचे कागद, किराणा माल आणलेलं जे कागद असतं ते कागद मी चोळामोळा गोळा करून उंदीर घुशीच्या बिळात ठेवायला लागले. जहाँ बिल होता है, जो चूहा बनाया हुआ, चूहा बनाए सो सुराख या बिल, त्या बिळात मी ठेवायचे. आणि एकदा काय झालं, एक गदिमांची कविता छापलेलं एक कागद सापडला मला. गदिमा गजानन दिगंबर माडगुळकर, गजानन दिगंबर माडगुळकर यांचं पूर्ण नाव, एक प्रसिद्ध असे कवी, गीतकार, लेखक, कादंबरीकार. गदिमांना गीत रामायणकारही म्हणून ओळखतात. गजानन दिगंबर माडगुळकर, गदिमा. या कवी गदिमांची कविता छापलेलं एक कागद सापडला आणि तो कागदावर लिहिलेलं होतं. पहा काय लिहिलंय. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्या सम तोंड पसरी शिवार. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्या सम तोंड पसरी शिवार. या कवितेच्या 2 ओळी छापलेलं एक कागद त्यांना सापडलं आणि तेच कागद त्या बिळात त्यांनी ठेवली, त्या बिळात ठेवलं. मी वाचनाची भुकेली होतेच. गदिमांच्या या ओळी मला भुरळ घालत होत्या. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. माऊली माँ, आई. जिस तरह छोटा सा बच्चा मां को देखते ही मां की तरफ आकर्षित होता है, मां की तरफ भागने लगता है, और वो बच्चे को देखकर मां भी उसे नजदीक लेने के लिए, उसे दूध पिलाने के लिए वो आतुर है. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. मां की दूध की तरह, दुग्धापरी दूध की तरह, जिस तरह बच्चे को देखकर मां को, यानी कि बच्चे को दूध पिलाने की जो इच्छा होती है, उसी तरह मृगाचे तुषार, मृग जो मृग नक्षत्र में पहिल्या पावसाचे थेंब, मृग नक्षत्र है, बारिश का एक मौसम है, इसे मृग नक्षत्र कहा जाता है. इस मृग नक्षत्राचे पहिले थेंब, मृगाचे तुषार फुवारे. हाँ, मुर्गाचे तुषार. मुर्ग का मतलब बारिश का मौसम. मुर्ग हिरण को भी कहा जाता है. यहाँ पर मृग जे आहे एका पावसाचं नक्षत्र आहे. हा नक्षत्राचे तुषार पहिल्या पावसाचे थेंब. भुकेजल्या तान्यासम तोंड पसरी शिवार. जिस तरह मां को देखते ही छोटा बच्चा दूध पीने के लिए भूखा छोटा बच्चा दूध पीने के लिए अपना मुंह खोलता है, उसी तरह सिवार, जंगल, खेत भी इस मृग नक्षत्र का पानी पीने के लिए अपना मुंह खोलता है. मृग नक्षत्र का पानी पीने के लिए ये शिवार, खेत, जंगल पानी मुंह खोलता है. उसी तरह मला देखील
वाचनाची भुकेली होती, बहुत ही प्यासी थी। मैं जिस तरह धरती, जमीन, मुर्ग नक्षत्र का पानी पीने के लिए आतुर है, बेचैन है, बेकरार है, उसी तरह मला ही वाचनाची खूप आवड होती, बेचैन होते मी। गदिमांच्या या ओळी मला भुरळ घालत होत्या, भुरळ घालणे आकर्षित करीत होत्या, मला ओढत होत्या। गदिमांच्या ओळी मला ओढण्यासाठी, मला वाचण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या। त्या दिवशी घरात बरीच गर्दी होती, लोगों की गर्दी होती, भीड़। त्यामुळे घरापासून दूर जाऊन एका मोठ्या दरात बिळात, एक घर से दूर जाकर एक बड़े बिल के अंदर, सुराग के अंदर मैंने कागद ठेवला आणि कागद ठेवल्याबरोबर माझ्या हाताला मुंगूस चावला। हा, वो मुंगूस मला चावल्याबरोबर कवितेतील मृगाच्या तुषारावर माझ्या रक्ताची धीर सुरू झाली। मुंगूस चावल्याबरोबर कवितेतील ज्याप्रमाणे मृगाचे फवारे, पाण्याचे फवारे उडतात, थेंब पडतात, त्याप्रमाणे रक्ताची धार माझ्या हातातून सुरू झाली। जणू माझ्या अडचणीवर माझ्या ज्ञानतृषेचा अभिषेक झाला। जणू मानो माझ्या अडचणीवर, मेरे जो मुसीबत है, जो मेरे तकलीफ हैं, त्या अडचणीवर ज्ञानतृषेचा अभिषेक झाला। जो मुझे ज्ञानतृषा, जे मला तहान लागलेली आहे, कशाची तहान? ज्ञानाची तहान, इल्म हासिल करने की भूख, इल्म हासिल करने की प्यास, वो पूरी हो गई है। अभिषेक होने, पूरा होना। जैसे कि आपने देखा होगा, कहीं भी सीरियल में देखा होगा, टीवी में देखा होगा, पढ़ा होगा, समझे होंगे कि अभिषेक हिंदू देव देवता उनकी का अभिषेक करते हैं, दूध से अभिषेक करते हैं, दूध से अभिषेक करते हैं। हिंदू समाज में देव देवताओं का, देव देवियों का अभिषेक करते हैं, दूध से करते हैं। त्या प्रकारे मला माझ्या ज्ञानतृषेचा अभिषेक झाला। म्हणजेच माझी जी ज्ञानाची भूक होती, जी तहान होती ज्ञानाची, इल्म हासिल करने की जो मेरी धड़पड़ थी, वो यहाँ पर पूरी हो गई। मला वाचनाची इतकी आतून ओढ का असावी? मी प्रवाहाच्या उलट वाहत असल्यामुळे मला त्रास होत होता। मला वाचनाची इतकी आवड का असावी? क्यों मुझे इतनी पढ़ने की प्यास है? क्यों प्यास है मुझे? क्यों मुझे इल्म हासिल करने की इतनी भूख है? तर मी प्रवाहाच्या उलट वाहत असल्यामुळे मला हा त्रास होत होता। पहा, इल्म हासिल करने की भूख है, इल्म हासिल करने की प्यास है, ज्ञानार्जन करण्याची ओढ आहे। परंतु हे सगळं करत असताना मी प्रवाहाच्या उलट दिशेने जात असल्यामुळे, बहाव के खिलाफ, देखिएगा नदी का पानी जाता है, आप नदी के पानी के बहाव के साथ अगर जाएंगे तो आप आसानी के साथ जाओगे। अगर बहाव के खिलाफ, नदी के पानी के बहाव के खिलाफ आप जाएंगे तो पानी आपको खींचते हुए, यानी कि लेकर जाएगा। आप डुबकियां लगा सकते हैं, डूब सकते हैं, आपको तकलीफ हो सकता है। म्हणून मी प्रवाहाच्या उलट दिशेने जात असल्यामुळं मला त्रास होत होता। तेव्हा मी अशा प्रवाहात स्वतःला झोकून दिलं नाही। बघा, मला त्रास होईल, प्रवाहाच्या उलट दिशेने जात असल्यामुळे त्रास होईल, म्हणून मी स्वतःला प्रवाहात झोकून दिलं नाही। त्रास झाला तरी हरकत नाही, परंतु प्रवाहात मी स्वतःला झोकून दिलं नाही। स्वतः मला सापडलेली शिक्षणाची एक अनोखी
पायवाट मी ठेचकाळत होते. मला जे शिक्षणाची अनोखी पाऊलवाट, एक अनोखी, एक वेगळी, एक अलग सा एजुकेशन, इल्म हासिल करने का एक अलग सा रास्ता, जिस रास्ते पर कांटे बिछे हुए हैं, जिस रास्ते पर मुसीबतें हैं, जिस रास्ते पर मुश्किलात हैं, असं रास्ता मी ठेचकाळत चालत होते. ऐसे रास्ते से मैं चलती, जहां पर तकलीफ है, जहां पर परेशानी है, जहां पर मुश्किल है, ऐसे रास्ते पर मैंने चलती थी, क्योंकि मुझे शिक्षणाची म्हणजेच इल्म हासिल करने की प्यास थी. वो प्यास बुझाने के लिए मैंने ऐसा मुसीबत भरा, मुश्किल भरा रास्ता चुना था. तेव्हा मी अशा रस्त्यावरून चालत असताना, प्रवाहाच्या विरुद्ध चालत असताना मी रक्तबंबाळ होत होते आणि चालत राहिले. रक्तबंबाळ यानी कि रक्त खून बहता था, फिर भी चलती रहती थी, चालत राहिली. अशा प्रकारे मी प्रवाहाच्या विरुद्ध जात असताना रक्तबंबाळ झाले, परंतु थांबले नाही, चालत राहिले, चालत राहिले. एका रात्री घरच्यांनी मला घराबाहेर काढलं, घर के बाहर निकाला. रात का सन्नाटा है, अंधेरा भरा हुआ है. गावाबाहेर पाठवून दिलं, गांव के बाहर निकाला मुझे. मैं एकटी बाई, मैं अकेली. मेरे पास एक छोटा सा बच्चा, लहान बाळ, तहानं बाळ, पीने वाला बच्चा. मी खऱ्या अर्थानं तेव्हा अनाथ झाले होते. अगर सचमुच हकीकत में उस दिन, जिस दिन मुझे घर से अकेली को बाहर निकाला था, उस दिन मैंने अनाथ हो गई थी. हकीकत में अनाथ हो गई थी, खऱ्या अर्थाने हकीकत में अनाथ, यतीम हो गई थी. पण माझ्या स्त्री शक्ति जागृत झाली. मगर उस समय जो मुझ में जो स्त्री शक्ति थी, वो स्त्री शक्ति, स्त्री की ताकत जिंदा हो गई, जागृत हो गई झाली. मी अनाथ झाले तरी रडून चालणार नव्हतं. मैं अनाथ हो गई, यतीम हो गई बोल के रोते बैठना उस समय ये ठीक नहीं था. रडून चालणार नव्हतं, चलता नहीं था. रोते बैठी तो चलता नहीं था. काय करावं ते मला कळत नव्हतं उस समय. क्या करना, क्या नहीं करना, ये मुझे समझ में नहीं आता था. तेव्हा मी निश्चयानं ठरवलं, यानी कि मैंने इरादा किया, निर्धार केला, ठाम लिया की आपण आता अनाथ राहायचं नाही, स्व अनाथ व्हायचं. अगर अब मैं अपन अनाथ नहीं रहने का, यतीम नहीं रहने का, अभी स्वनाथ व्हायचं. स्वनाथ आणि दुसऱ्याची नाथ व्हायचं, दुसऱ्याचं सांभाळ करणारे व्हायचं आपल्याला, दुसऱ्यांना मदत करणारे व्हायचं आपल्याला, दुसऱ्यांना सोबत देणारे आपल्याला व्हायचं आहे. जणू पुढे मला अनेक अनाथाची आई व्हायचं होतं. मानो मुझे आगे चलकर अनेक यतीमों की मां बनना था. शायद मुझे आगे चलकर अनेक बेबस, लाचार, परेशान लोगों की मां बनना था. तर अशा प्रकारे सिंधुताई सपकाळ यांनी या पाठामध्ये अनाथाची आई या पाठामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. त्यांच्या या वैराण आयुष्यामध्ये कशा प्रकारे शिक्षक त्यांच्या जीवनामध्ये आले, त्यांची शाळा कशी होती, शिक्षणाची आवड कशी होती, त्यावेळेस शिकण्यासाठी पाटी नव्हती, पुस्तक नव्हतं. अशा परिस्थितीत देखील त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. इतकेच नव्हे, त्यांच्या सासरचे लोक देखील त्यांना मदत केली नाही. अगदी अक्षर शत्रूच होते. त्यांना
शेवटी शेवटी घराबाहेर काढण्यात आलं, परंतु त्या अशा परिस्थितीत देखील डगमगले नाहीत आणि आपली जी शिक्षणाची ओढ आहे, आपली जी शिक्षणाची तहान आहे, ती तहान त्यांनी पूर्ण केले आणि पुढे पुढे आपल्या भावी आयुष्यामध्ये अनेक अनाथांची आई म्हणून आज ती आपल्यामध्ये आहेत. अशा सिंधुताई सपकाळ यांना माझा शतशत प्रणाम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्हाला 2 भागामध्ये मी शिकवण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केलो. ते दोन्ही भाग तुमच्यापर्यंत मी भरसक अशा प्रयत्नातून पोहोचवत आहे. मला आशा आहे, हा पाठ दोन्ही भाग तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं समजतील, अशी आशा करतो आणि हा पाठ तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.